नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा जो भाग 2 आहे गद्य व पद्य यामध्ये जी 7 नंबरची आपली कविता आहे किंवा आपण त्याला म्हणू भारूड, विंचू चावला, हे बघणार आहोत. या भारुडाचे कवी आहेत संत एकनाथ. यांचा जन्म झालेला आहे 1532 आणि मृत्यू झालेला आहे 1599. बघा, श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले. भारुड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतली अशी भारुडे रचली. त्यामुळे भारुड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची जी शिकवण आहे ती शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित असा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथ ही भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. बघा, विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकाराचे प्रतीक आहे. काम म्हणजेच इच्छा आणि क्रोध म्हणजे राग. बघा, काम म्हणजेच इच्छा आणि क्रोध म्हणजेच राग, संताप, अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष बनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजेच काम क्रोधांनी बाधित झाल्यावर जो सत्वगुणांचा आश्रय आहे तो घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडामधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे दुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजेच सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. असा मोलाचा संदेश किंवा मोलाचा जो उपदेश आहे तो उपदेश या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दिलेला आपणाला दिसतो. आता भारुड हे काय आहे तर आध्यात्मिक रूप असते. विंचू चावला या भारुडात कामक्रोध हे विकारांचे प्रतीक आहे. विचारांनी मानव जीवन दूषित होते. या तमोगुणांचा जो नाश आहे तो नाश करण्यासाठी जे सत्वगुण आहे ते सत्वगुण अंगी बाणवावेत आणि जे अंतकरण आहे ते अंतकरण शुद्धी करावी. असा जो संदेश आहे, असा संदेश या भारुडातून संत एकनाथ महाराज यांनी जे जनसामान्य लोक आहे, सर्वसामान्य जे लोक आहे या सर्वसामान्य लोकांना दिलेला आहे. आता याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, आपण शब्दार्थ दिलेले आहेत तेवढे एकदा अगोदर बघूया. याच्यामध्ये वृश्चिक म्हणजे विंचू, तमचा या ठिकाणी अर्थ काय होतो, जे माणसामधील दुर्गुण आहे ते दुर्गुण. पंचप्राण म्हणजे आपला जीव. सर्वांग म्हणजे सगळे अंग. दाह म्हणजेच आग. इंगळी म्हणजेच मोठा विंचू. अतिदारुण म्हणजेच खूप भयंकर. मज
म्हणजेच मला, नांगा म्हणजे त्या विंचवाचा दंश, वेदना म्हणजेच कळ, सत्वगुण म्हणजेच चांगले गुण, अंगारा म्हणजेच उदी, आपण त्याला उदी म्हणतो ना, अंगारा, झरझरा म्हणजेच पटकन, अवघा म्हणजेच सगळा, सारेला म्हणजेच मागे केला, आणि फुनफुन म्हणजे ठसठस किंवा आपण त्याला म्हणतो फनफन. अलग लक्षामध्ये. आता काही टीप दिलेली आहे, तेवढी एक टीप बघूया, 2-3. काम क्रोध म्हणजे जे काम म्हणजेच वासना किंवा कामेच्छा, क्रोध म्हणजेच संताप किंवा आपण त्याला म्हणतो षड विकारापैकी हे जे 2 विकार आहेत ते 2 विकार. ठीक आहे. सत्व रजतम म्हणजे सात्विक, राजस व तमाम गुण किंवा तम म्हणजेच दुर्गुण. उतारा म्हणजेच काय तर वेदनेची जी तीव्रता आहे, जी आग आहे ती कमी करण्यासाठी केलेले उपचार किंवा मानवाच्या अंगी असणाऱ्या जी दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी सत्वगुणांची केलेली उपाययोजना. ठीक आहे. तमोगुण म्हणजे तामशी गुण किंवा राक्षसी वृत्ती आपण त्याला म्हणूया. सत्वगुण म्हणजे सात्विक किंवा चांगली किंवा सज्जन वृत्ती. जनार्दनी म्हणजे संत एकनाथ महाराजांचे जे गुरु आहेत जनार्दन स्वामी ते. अलग लक्षामध्ये इथपर्यंत. चला आता आपण समोर जे भारूड आहे ते बघूया. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तमघाम अंगाशी आला. बघा ध्रुवपद दिलेला आहे. आता याचा भावार्थ आपण बघूया. भारूड म्हणजेच काय तर बहुरूढ ते भारूड. अलग लक्षामध्ये की जे सर्व परिचित आहेत आपण बघतो पूर्वीच्या काळी. आता कसं आहे, आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे, इंटरनेट आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून, या मोबाईलच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून आपण काय करत असतो, करमणूक करत असतो किंवा आपली करमणूक करून घेत असतो. हे काय आहे, आपलं करमणूक करण्याचे साधन आहे. आता पूर्वीच्या काळी तुमच्याकडे असे मोबाईल होते का, अँड्रॉइड मोबाईल होते का, टी व्ही वगैरे होती का, नाही. तर मग पूर्वीच्या लोकांची जी करमणूक आहे ती करमणूक कशा होता राहायची, तर पूर्वीच्या काळच्या लोकांची जी करमणूक आहे हे जे संत साहित्य आहे या संत साहित्यावरच त्यांचा विरंगुळा किंवा त्यांची करमणूक होत असायची. आता त्याच्यामध्ये मग हे जे भारूड आहे, हे भारूड म्हणजेच विरंगुळेचं एक महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी मानल्या जात होतं. अलग लक्षामध्ये ते सर्व परिचित होतं. प्रत्येक म्हणजे लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत ते ऐकल्या जात होतं. अलग लक्षामध्ये म्हणजेच बहुरूढ ते भारूड होय. आता भारुडात आध्यात्मिक रूपक वापरलेली असते. प्रत्येकामधून लोकशिक्षण देणारी जी नाट्यमय रचना असते ते नाट्यमय रचना म्हणजेच काय आहे तर भारूड आहे. अलग लक्षामध्ये. आता विंचू चावला या भारुडामध्ये मनुष्याच्या ठाई किंवा मनुष्याच्या जवळ असलेले जे दुर्गुणावर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की मला मनुष्याला विंचू चावला, काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा जो दंश आहे तो इतका दाहक, इतका त्रास देणारा आहे की माझ्या अंगाला दुर्गुणांचा घाम फुटलेला आहे. अलग लक्षामध्ये. बघा आता पहिल्या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे, पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चलिला, सर्वांगाचा दाह झाला. बघा काम क्रोध रूपी हा जो विंचू आहे तो विंचू चावल्यामुळे त्यांच्या डंखाने माझा जो जीव आहे तो संपूर्ण जीव व्याकुळ झालेला आहे. माझा जो प्राण आहे तो प्राण कंठाशी आलेला, कंठ गळा, माझा जो संपूर्ण प्राण आहे तो प्राण कंठाशी आलेला आहे. प्राण जाईल अशा जे वेदना, असह्य वेदना आहे त्या वेदना मला होत आहेत आणि माझ्या तना मनाची आग या ठिकाणी झालेली आहे. अलग लक्षामध्ये इथपर्यंत. चला बघूया समोर. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगा वेदना जाण त्या इंगळीची. बघा मनुष्यरूपी ही जी इंगळी आहे, इंगळी म्हणजेच विंचू किंवा मोठा इंचू,
इतकी भयंकर आहे की तिने नांगी मारताच तिच्या दंशाने माझं जे सर्वांग आहे, माझं जे संपूर्ण शरीर आहे, माझ्या संपूर्ण शरीराला किंवा माझ्या सर्वांगाला वेदना झालेला आहे, ठणका लागलेला आहे आणि त्या इंगळीचे जे विष आहे ते विष माझ्या संपूर्ण शरीरभर, माझ्या संपूर्ण सर्वांगावर पसरलेले आहे आणि माझ्या शरीराचे खूप आग होत आहे, माझ्या शरीराला पूर्ण वेदना होत आहे. लक्षामध्ये बघा समोर, ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरा झरा. बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे काय आहे, तर जे अंगातील तमोगुण आहे म्हणजे तामसी वृत्ती किंवा दुर्गुण टाकून द्या आणि त्याचाच अंगारा लावा. आलं लक्षामध्ये काय, तर या विंचवाच्या डंखाची जी वेदना आहे ती वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजेच काय, तर अंगातील जे तमोगुण आहे, तमोगुण म्हणजेच कोणते, तर तामसी वृत्ती व दुर्गुण हे टाकून द्या आणि त्यांच्याच त्याग करा. हे जे दुर्गुण आहे हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजेच काय आहे, तर सात्विक गुणांचा अंगारा आहे आणि तो अंगारा तुम्ही तुमच्या शरीराला लावा. या सत्व गुणांच्या अंगाऱ्यानेच विंचू इंगळू रूपी जे विकार आहे ते सटकन किंवा पटकन दूर होतील. अलग लक्षामध्ये तुमच्यापर्यंत. चला समोर बघूया. सत्व उतारा घेऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. बघा उतारा घेतल्यानंतर काय झालेलं आहे, तर अशा प्रकारे जी सात्विक गुणांचा उतारा घेऊन जी सगळी तामस वृत्ती आहे, जे संपूर्ण दुर्गुण आहे किंवा जी संपूर्ण तामसी वृत्ती आहे हे दूर केलेले आहे आणि थोडीशी ठसठस बाकी राहिलेली आहे ती गुरु जनार्दन स्वामीच्या कृपेने शांत केली. लक्षामध्ये इथपर्यंत. अशा पद्धतीने आपण संत एकनाथ यांचं जे भारूड आहे विंचू चावला हे बघितलेलं आहे. यानंतर समोरच्या तासिकेला आपल्याला जो समोरचा पाठ आहे तो पाठ आपण बघणार आहोत. ठीक आहे.